मंत्री सुधीर भाऊ आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज ऊर्जा देण्याचा दिवस, खऱ्या अर्थानं अधिवेशन जर भाजपचं असतं तर प्रत्येक कार्यकर्ता ज्या अधिवेशनाला येतो काहीतरी घेऊन जातो। पक्षश्रेष्ठी असतील किंवा प्रमुख नेते जे आहेत ते मार्गदर्शन करतात। किती महत्त्वाचा दिवस आजचा आहे? महत्त्वाचा दिवस आहे, गुरुपौर्णिमेचा दिवस आहे। या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी एक वैचारिक ऊर्जा घेऊन कार्यकर्ता जाईल। शेवटी भारतीय जनता पार्टीची लढाई ही कधीच सत्तेसाठी राहिली नाही, वैचारिक सत्यासाठी राहिली आहे, राष्ट्रधर्मासाठी राहिली आहे, देशधर्मासाठी राहिली आहे। आणि शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा अशा योजना या केल्या गेल्या पाहिजे, ही आमची नेहमीची लढाई राहिली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनतेची पार्टी आहे, ही कोणा परिवाराची पार्टी नाही। तुम्ही बघा, एखाद्या पक्षाचं नाव घ्या आणि विचारा हा पक्ष कोणाचा, तर एका नेत्याचं नाव येतं। जेव्हा तुम्ही विचारता काँग्रेस कोणाची, तर राहुल गांधींची। मशाल चिन्ह असणारी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे साहेबांची। राष्ट्रवादी तुतारी कोणाची, पवार साहेबांची। भारतीय जनता पार्टी कोणाची, कार्यकर्त्यांची। हा पक्ष जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे। आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही वैचारिक जी काही शिदोरी आहे, वैचारिक ऊर्जा आहे, वैचारिक शक्ती आहे, ती घेऊन कार्यकर्ते आपापल्या गावात जाऊन जनाजनाच्या मनामनापर्यंत हा देशभक्तीचा संदेश, विकासाचा विचार, माननीय मोदीजींचा संदेश, अमितभाईंचा संदेश हा पोहोचवण्याचं काम करणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह जे आहे ते विरोधकांनी मोठ्या प्रमाणात पसरवलेले होते, त्यावरती सुद्धा आजच्या अधिवेशनात मार्गदर्शन होणार आहे असं माहिती मिळते। नाही, मला वाटतं त्याच्यावर मार्गदर्शन करण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण आता ते जगजाहीर जागा आहे। महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा खोटं बोलून, खोटं बोल, रेटून बोल आणि त्या आधारावर त्यांना काही अंशी फायदा झाला। पण शेवटी जसं मी सांगतो की ससा आणि कासवाच्या कथेमध्ये एकदाच कासव जिंकलं, पुन्हा अनेकदा स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धेमध्ये मग ससाच जिंकला। आत्ताही तसंच होईल, एकदा थोडे बेसावध राहिलो, त्याचा फायदा झाला। आता हे हजारो कार्यकर्ते जेव्हा या पवित्र दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही वैचारिक ऊर्जा घेऊन जाईल, तेव्हा यांच्या नरेटिव्हला सडेसोट उत्तर हे कार्यकर्ते देतील। आज विधानसभेचा रोडमॅप जो आहे तो कार्यकर्त्यांना सांगितलं जाईल। आता काही दिवसच उरलेले आहेत। निवडणूक बाय प्रॉडक्ट आहे, विचार हा आमचा मुख्य भाग आहे। इथं वैचारिक गोष्टीच्या बद्दल मार्गदर्शन होईल। जेव्हा वैचारिक ऊर्जा शक्ती घेऊन तुम्ही जाल, तेव्हा निवडणूक बाय प्रॉडक्ट है। अगर अच्छा काम जनता के लिए करोगे तो जनता भी आपके साथ खड़ी रहेगी। आपण पाहतोय ना, आज काँग्रेसची अवस्था काय आहे, 3 निवडणुकीची टोटल मारली तरी भाजपच्या एका पक्षाबरोबर येत नाही। तुम्ही विचार करा, म्हणजे 2014, 2019 आणि 2024 तिन्ही निवडणुकीची टोटल मारा। हां, त्या आव असा अंत आहे। मी बघतो कधी कधी काही लोक की आता हे सरकार काही दिवसाचीच आहे, हे कोणी सांगायचं? अजूनही या इंडिया अलायन्सचा नेता कोण हे यांना ठरवता येत नाही आहे, हे ठरवू शकत नाही आहे। इंडिया अलायन्सचा नेता, NDAचा नेता कोण? नरेंद्र मोदीजी। अशी यांची अवस्था आहे, एक तुकडा इकडे, एक तुकडा तिकडे। एक शेवटचा प्रश्न, महायुती एकसंघ आहे का? अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले। अजितदादांवरती सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी बैठकीत व्यक्त केली अशी माहिती समोर आली, तर आज तो निर्धार केला जाईल महायुती एकसंघ असल्याचं? नाही, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, बरं झालं चांगला प्रश्न विचारला। 100% आम्ही एकसंघ आहोत। आमच्या ज्या बैठकांमध्ये जे होत नाही ते काही लोक, काही पत्रकारांना हाताशी धरून सूत्राच्या माध्यमातून आहे असं खोटं सांगवतात। मी तुम्हाला 101% सांगतो की आमच्या कोर टीमच्या दोन्ही बैठकीत एकच निर्णय झाला की हम सब साथ है, हम शक्ति के साथ आगे जाएंगे। आमच्यापैकी कोणीही अशा पद्धतीची भाषा वापरणार नाही असं बैठकीत ठरलं। पण जेव्हा बैठकीच्या बाहेर आलो तेव्हा एक TV चॅनलवाले सांगत होते की कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। असा कार्यकर्ताच अस्तित्वात नाही आहे। दादांवर कोणतीही नाराजी नाही असण्याचं कारणच नाही। जब हमने साथ देने का एक बार वादा किया तो बस, मग त्या शोले चित्रपटासारखं गाणं आहे, जीना मरना दोस्ती नहीं तोडेंगे, असं आहे। हम ये दोस्ती नहीं तोडेंगे। फक्त खुर्ची, स्वार्थ, आम्ही काय
उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना हो का की खुर्चीसाठी मित्र सोडून द्यायचा? अरे आम्ही तर आहोत. एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्याशी मैत्री केली, आम्ही 105 होतो, पण आम्ही सांगितलं का दोस्त के लिए त्याग करने वाली कोई पार्टी है तो भारतीय जनता पार्टी. धन्यवाद. साहजिकच आहे, सुधीर भाऊ आपल्या सोबत होते. दोस्ती आम्ही नेहमीच निभावतो, उद्धव ठाकरेंसारखी दोस्ती आम्ही तोडत नाही, असा टोला जो आहे तो त्यांनी लगावलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.